दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 22 मध्ये आज एक सनसनाटी आणि तितकीच सकारात्मक घडामोड पाहायला मिळाली. प्रभाग 22 मध्ये मास्टर स्ट्रोक पडला असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 80% समाजकारण आणि 20% राजकारण या शिकवणीला प्रत्यक्षात उतरवत निसार सय्यद, शाहिद शेख आणि राधिका अल्हाट यांनी माघार घेत ठाकरे गटातील पॅनलमध्ये उभे असलेले योगेश गाडेकर, केशव पोरजे, संजीवनी हंडोरे, वैशाली दाणी या उमेदवारांसाठी पक्षाने ठरवलेल्या पॅनलच्या विजयासाठी वज्रमूठ एक केली आहे. राजकीय मतभेद बाजूला सारत विकासाच्या मुद्द्यावर एकजुटीचा दर्शन घडवत निसार अली, अहमद अली सय्यद, शाहिद शेख आणि राधिका सुरेश आल्हाट यांनी आपल्या उमेदवारीचे अर्ज मागे घेत पॅनलला भक्कम पाठिंबा जाहीर केला आहे. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या चर्चेनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला. या राजकीय घडामोडीनंतर अमोल आल्हाट यांच्या गळ्यात यशाची माळ पडली असून निवडणुकीच्या निकालानंतर अमोल आल्हाट यांना स्वीकृत नगरसेवकपदी विराजमान करण्याचा पक्का शब्द प्रभाग 22च्या उमेदवारांनी दिला आहे. माघार घेतलेल्या उमेदवारांनी केवळ अर्ज मागे घेतले नाही, तर आम्ही सर्वजण आता एक दिलाने पॅनलच्या पाठीशी उभे राहू आणि सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणू अशी ग्वाही दिली आहे. आज नाशिक महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये माघारीचा शेवटचा दिवस आणि अगदी काही तास उरले असताना आमचे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक अमोलभाऊ आल्हाट सामाजिक काम करत असताना, शिवसेनेत काम करत असताना अतिशय चांगलं काम आणि चांगले नेटवर्क त्यांनी उभं केलं. ते देखील शिवसेनेमध्ये इच्छुक होते. महिला आरक्षण पडल्यानंतर आमची भगिनी राधिकाताई आल्हाट यांनी निवडणूक लढण्याची इच्छा पक्षाकडे दाखवली आणि त्यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली. डोर टू डोर असेल, सगळ्यांच्या भेटीगाठी असेल, आमच्या राधिकाताई कुठेही कमी पडल्या नाही. पण पक्षाच्या काही पॅनल निवडून आणण्यासाठी किंवा काय त्यांचे प्लॅनिंग्स असतात त्याच्यामुळे त्यांची उमेदवारी थांबवण्यात आली. तरीही देखील अमोल हा कुठेही गेला नाही, ना अमोल बरोबरचे कुणी शिवसैनिक कुठेही गेले नाही. याला पक्षावर असणारी निष्ठा म्हणतात. खूप वर्षापासून तो पक्षात काम करत असे, पण कुठेही त्यांनी आपल्या याच्यावरती गद्दारीचा शिक्का मारून घेतला नाही. या सर्व गोष्टींचा आम्हाला खूप गर्व आहे. निश्चित येणाऱ्या काळामध्ये अमोल सोबत आम्ही सर्वच उभे राहणारच आहोत. पण आमच्या अमोल आणि आमच्या जी पक्षाची मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये अमोलच्या काही मागण्या होत्यात. त्यांनी त्या मागण्या आमच्याकडे मान्य केल्या. आम्ही त्या मागण्या वरिष्ठांकडे पण सांगितल्या की जर सत्ता आली, हे 4ही सीट जरी अमोलने निवडून आणली तर निश्चित अमोलला मानाचं पान स्वीकृत नगरसेवक असेल, शिक्षण मंडळ सदस्य असेल, स्वीकृत नगरसेवक या पदावरती अमोलला घेण्यात यावं ही अमोलची मागणी होती. ती देखील आम्ही मान्य केली. त्याबद्दल आमचे दत्ताजी नाना गायकवाड असतील, उपनेते वसंतभाऊ गीते असतील, यांच्याशी काल रात्री बोलणं झालं. आता देखील आमचं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच राऊत साहेबांच्या कानावर घालून देतो, कुठलीही अडचण येणार नाही. आणि याच्यामध्ये सर्वात पॅनलची सगळी जबाबदारी देखील अमोल भाऊंनी घेतली की 4ही नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी मी जीवाचं रान करेल आणि 4ही नगरसेवक निवडून येतील. नाशिक महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि आज माघारीचा शेवटचा दिवस आहे. गेल्या अनेक वर्षापासून अमोलभाऊ आल्हाट हे आमच्या देवळाली गाव शाखा, देवळाली गाव शिवसेना आणि नाशिक शिवसेना असेल पक्षाची संघटनेचं काम करत असताना प्रामाणिकपणे अनेक आंदोलनं असेल, मोर्चे असेल, सामाजिक सेवा असेल, पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं या ठिकाणी केलेले आहेत, करत आहेत आणि अजूनही पुढे करतील. एक तरुण, उमदा, निर्व्यसनी असे अमोल भाऊचं व्यक्तिमत्व आहे आणि एक आपल्या समाजाला सोबत घेऊन, तळागाळातील जनतेला सोबत घेऊन अमोल भाऊ काम करताय. पण
या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आरक्षणाची सोडत ही महिला झाली, तरी देखील अमोल भाऊंनी पक्षाच्या वतीने आपल्या ताईला या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं केलं आणि प्रचाराची रणधुमाळी चालू ठेवली लोकांमध्ये. आजही अमोल भाऊ प्रचारासाठी पूर्ण प्रभागात त्यांची मतांसाठी असेल किंवा मतदारांना भेटणं असेल हे चालू ठेवलं होतं. काही वरिष्ठांचे निर्णय असतात. शिवसेना हा असा पक्ष आहे जो आदेशावर चालतो. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे आम्ही शिवसैनिक आहोत. अमोल भाऊ पण एक निष्ठावंत शिवसैनिक आहे. काही नाराजी असते, ती नाराजी दूर करण्याची पूर्णपणे जबाबदारी त्या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे आणि अमोल भाऊ पक्षाशी प्रामाणिकपणे राहून काम केलेलं आहे, काम करत आहे आणि काम करत राहतील यामध्ये ती मात्र आम्हाला शंका नाही. दरम्यान या निर्णयामुळे प्रभागात पॅनलची ताकद दुप्पट झाली असून कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा जल्लोष आत्तापासूनच पाहायला मिळत आहे. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक.